नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बँकविषयक समित्या पाहणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा 1 मार्क पक्का होईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आता पहिले पाहणार आहोत आपण एम नरसिंह समिती। एम नरसिंह समिती ही 2 वेळा स्थापन करण्यात आली। पहिली होती 1991, जिला आपण वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती म्हणून ओळखतो, व दुसरी होती एम नरसिंह समिती, जिला बँकिंग क्षेत्र सुधारणा विषयक समिती 1997 म्हणून आपण ओळखत असतो। तर आपण पहिल्यांदा एम नरसिंह समिती फर्स्ट, जिला वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक 1991 बद्दल माहिती घेऊया। एम नरसिंह समिती 1 ही 1991ला स्थापन झाली, म्हणजेच 14 ऑगस्ट 1991ला, जिचं नाव होतं वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती, जिने अहवाल सादर केला 16 नोव्हेंबर 1991ला। याचे अध्यक्ष होते एम नरसिंह, जे की RBIचे 13वे गव्हर्नर होते आणि या समितीमध्ये 9 सदस्य होते। यांनी मुख्य 3 शिफारशी केल्या, ज्यामध्ये CRRचे प्रमाण 15% 3 ते 5% पर्यंत कमी करा असं सांगितलं। त्यानंतर SLRचे प्रमाण 38.5% 25% पर्यंत कमी करणं असं सांगितलं आणि अग्रगण्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठ्याचं लक्ष 40% 10% पर्यंत कमी करा, अशा शिफारशी त्यांनी मुख्यतः नरसिंह समिती 1 1991 मध्ये केलेल्या होत्या। त्याचबरोबर अग्रगण्य क्षेत्राची पुनर्व्याख्या करावी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिक स्वायत्तता द्यावी, बँकांवर दूरदर्शी निकष लागू करावा, देशातील व्याजदराची संरचना बाजाराधिष्ठित असावी, त्यानंतर बँकेंना स्वतःचे व्याजदर ठरवण्याची संमती द्यावी, खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्यासाठी संमती द्यावी, मालमत्ता पुनर्रचना निधीची स्थापना करण्यात यावी, कर्जवसुलीची गती देण्यासाठी कर्जवसुली न्यायाधिकरणे स्थापन करावे, शाखा परवाना पद्धत रद्द करावी, देशात चतुस्तरीय बँकिंग संरचना निर्माण करावी आणि बँकांच्या राष्ट्रीयकरण प्रक्रिया थांबवावी, खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याची संमती द्यावी, तसेच परकीय बँकांना भारतात येण्यासाठी मुक्त प्रवेश असावा, भांडवल बाजाराचे उदारीकरण घडवून आणावे। ह्या झाल्या एम नरसिंह समितीच्या 1991च्या शिफारशी। आता आपण एम नरसिंह समिती 2, जिला आपण बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखतो, जी की 1997ची आहे, ती पाहणार आहोत। या समितीला बँकिंग क्षेत्र सुधारणा विषयक समिती म्हणतात। अध्यक्ष एम नरसिंह, अहवाल सादर केला एप्रिल 1998ला। आता याचा उद्देश काय होता ह्या दुसऱ्या नरसिंह समितीचा स्थापन करण्याचा, तर आतापर्यंत झालेल्या बँकीय क्षेत्र सुधारणेचे परीक्षण करून भारताच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक निश्चित कार्यक्रम तयार करून स्थापन करणे। आणि शिफारशी मग या समितीने काय काय केल्या, तर 1. अधिक मजबूत बँक व्यवस्था निर्माण करणे, 2. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे, 3. सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी म्हणजेच NPA 2000 पर्यंत 5% खाली आणणे आणि 2002 पर्यंत 3% खाली आणणे, 4 म्हणजे नॅरो बँकिंगचा प्रयोग स्वीकारावा आणि 5 म्हणजे लघु उद्योगांच्या गरजांसाठी अनेक लहान बँकांच्या स्थापनेवर भर द्यावा, 6 म्हणजे आजारी बँकांना अकार्यक्षम बनवणे, शक्य झाल्यास
त्यांना सक्षम बँकेत विलीन करण्याऐवजी बंद करणे. ह्या झाल्या एम नरसिंहन समितीच्या दोन्ही समित्यांच्या शिफारशी आणि त्यांचा अहवाल. आता अग्रगण्य प्रधान क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आणि त्याचे गट उपगट आपण आता पाहूया. कृषी अग्रगण्य क्षेत्रात नेमला जातो. त्यानंतर सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम, गृहनिर्माण, शिक्षण, निर्यात कर्ज, सामाजिक पायाभूत उत्पन्न, पुनर्निर्मिती ऊर्जा, ह्या सर्व झाल्या अग्रगण्य क्षेत्राच्या वेगवेगळे उपगट. मग यासंबंधी कुठल्या कुठल्या समित्या स्थापन केल्या तर पहिली होती के.एस. कृष्णमूर्ती 1980 सर्व व्यापारी बँकांना अग्रक्रम क्षेत्रास 40% कर्ज पुरवठ्याचे लक्ष्य 1985 पर्यंत पूर्ण करावे. दुसरी होती सी.एस. मूर्ती कार्यगट 2007 मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की अग्रगण्य कर्ज पुरवठ्याच्या मार्गदर्शक तत्वाचा परीक्षण करणे. आणि तिसरी होती एम.फी. नायर समिती जी 2011 मध्ये स्थापन झाली होती. यानुसार लक्ष्य व उपलक्ष्य लागू परकीय बँकांचे 2 गट जसं की 20+ शाखा असणारे व नसणारे असे 2 गट तयार करा. आणि 2020 मध्ये अग्रक्रम क्षेत्राला कर्जपुरवठ्यासाठी 4 सप्टेंबर 2020 ला नवीन मार्गदर्शन तत्त्वे व्यापारी बँका, आर.आर.बीज आणि लघु वित्त बँका व नागरी सहकारी बँकांना जाहीर करण्यात आले. हे खूप महत्त्वपूर्ण बाब आहे आणि ती लक्षात ठेवायची. यानंतर बँकिंग लोकपाल योजना ही एक आर.बी.आयने सुरू केलेली 1995 मधील योजना आहे. तिचा उद्देश एकच होता की बँकिंग सेवांमधील त्रुटीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे जलद व कमी खर्चात निवारण करणे. सध्या देशात असे 10 लोकपाल कार्य करीत आहेत. यानंतर आर.आर.बीज म्हणजेच क्षेत्रीय प्रादेशिक ग्रामीण बँका. याचा उद्देश एकच होता की दुर्गम ग्रामीण भागात बँक व्यवसाय रुजू करून तेथील विषमता दूर करण्यास हातभार लावणे. ही सुद्धा शिफारस एम नरसिंहन समितीने 1975 ला केलेली आहे आणि राष्ट्रपतींनी त्याला 26 सप्टेंबर 1975 रोजी स्थापनेचा धनादेश काढला आणि या आदेशानुसार 2 ऑक्टोबर 1975 रोजी देशात 5 आर.आर.बी स्थापन झाल्या, ज्यावर आयोग आपल्याला बरेचदा प्रश्न विचारतो. पहिली झाली मोरादाबाद उत्तर प्रदेश सिंडिकेट बँकने पुरस्कृत बँक. त्यानंतर भवानी हरियाणा पंजाब नॅशनल बँकेने पुरस्कृत केली. त्यानंतर गोरखपूर उत्तर प्रदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने पुरस्कृत केली. त्यानंतर माल्टा पश्चिम बंगाल युनायटेड बँक. 5वी म्हणजे जयपूर राजस्थान युनायटेड कमर्शियल बँक. यानंतर या बँकेचं काय कार्य आहे ते आपण पाहूया. मुख्य म्हणजे 1. ग्रामीण भागातील लघु आणि सीमांत शेतकरी व शेतमजूर स्वयंरोजगार व्यक्तींना कर्जपुरवठा करणे आणि ग्रामीण भागात बँकेची सवय लावून त्यांच्याकडून अधिक बचती जमा करणे आणि मागास भागाचा विकास करून प्रादेशिक आर्थिक असमतोल दूर करणे. ग्रामीण जनतेस सरकारच्या तावडीतून सोडवणे. ह्या झाल्या आर.आर.बीचं कार्य. मग आर.आर.बी उभे करण्यासाठी भाग भांडवल केंद्राने किती द्यायचं, राज्याने किती द्यायचं आणि जी कुठली बँक पुरस्कृत करत होती ह्या बँका त्यांनी किती द्यायचं, तर केंद्राने 50% द्यायचं, राज्यांनी 15% द्यायचं आणि पुरस्कृत बँकेने 35% द्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे या आर.आर.बीज सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत बँका असतात. त्याबरोबर आर.आर.बीज वर नाबार्डचे नियंत्रण असते. आर.आर.बीजवर कोणाचे नियंत्रण असते तर नाबार्डचे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, यावर प्रश्न बनू शकतो. गोवा व सिक्कीम आर.आर.बीज नाहीत. त्यानंतर सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये 7 आर.आर.बीज आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 2 बँका आहेत ज्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबाद व विदर्भ
कोकण ग्रामीण बँक नागपूर हे 2 आहेत आणि RRBची संख्या ही 2021मध्ये 43 इतकी आहे. M.V. सरदेसाई कार्यगटाने 2005मध्ये RRBज विलिनीकरणाची शिफारस केलेली आहे.